नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत या योजनेमध्ये ज्या प्रकारचे वातावरण चालू आहे किंवा योजनेच्या बाबतीत ज्या प्रकारचे वातावरण चालू आहे, अशा वातावरणात ही योजना चालेल का नाही चालणार किंवा भविष्यात योजनेचे भविष्य काय असेल, हाच एक प्रश्नचिन्ह सर्व शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। कारण की खूप सारे शेतकरी पैसे भरून पण जे आहे ते वेंडरच्या सिलेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत। आता काही कोटा येतो, मागे काही दिवसांपूर्वी कॅटेगरीनुसार कोटे आले होते, तेही कोटे त्या कॅटेगरीला सुद्धा ते कोटे पुरेसे नव्हते। आता इतर गोष्टी तुम्ही सोडून द्या, ज्या कॅटेगरीसाठी ते कोटे अवेलेबल करून आले ते SC ST त्या कॅटेगरीतले सुद्धा शेतकरी बाकी राहिले, त्यांना पण त्या शेतकऱ्यांना पण सर्व शेतकरी या वेंडर सिलेक्शन करू शकलेले नाहीत। आता काही दिवसापासून अशी बातमी येत आहेत की वेंडर लिस्टमध्ये आता भरपूर सारे वेंडर ऍड होणार आहेत। ही बातमी जवळपास 4 ते 5 महिन्यापासून आपण ऐकत आलेलं आहे की नक्की वेंडर ऍड होणार आहेत। कारण वेंडरचं पण असे एकदम चुकीच्या पद्धतीने ऍड होत आहेत की एक वेंडर आला, 2 वेंडर आला की जे शेतकरी आहेत त्यांच्या पुढे कोणत्याही प्रकारचा ऑप्शन राहत नाही, त्यांना तोच वेंडर सिलेक्ट करायला लागतो। कंपनी कसल्या प्रकारची असो काही फरक पडत नाही। आता भरपूर सारे वेंडर जे पहिल्या स्टार्टिंगला जसे प्रमाणात भरपूर सारे वेंडर आले होते, 20-25 वेंडर, असे वेंडर आता पुन्हा कधी ऍड होणार हा एक शेतकऱ्यांपुढे राहिलेला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आता या विषयावर आपण प्रत्येक अपडेट आपल्या चॅनल मार्फत देतच असतो की वेंडर कधी केव्हा ऍड होतील किंवा वेंडर लिस्ट मध्ये कोणत्या कंपन्या ऍड झालेल्या आहेत। पण आता जे वेंडर ऍड होतात त्यांची कोटा इतका मर्यादित आहे की तुम्हाला माहिती देण्यापर्यंतच त्यांचा कोटा संपला जातो। त्यामुळे आपण व्हिडिओ बनवण्याचं टाळत आहे की काय, आपण जर व्हिडिओ बनवायला घेतला आणि तो वेंडर त्या लिस्टमध्ये गायब झाला तर शेतकऱ्यांना त्या व्हिडिओचा काही मात्र फायदा होत नाही। त्यामुळे आपण अशा वेंडरचा व्हिडिओ बनवतो किंवा अशा लिस्ट जेव्हा अपडेट होते वेंडरची, जेणेकरून ते वेंडर जास्त वेळ राहतील असेच व्हिडिओ आपण शक्यतो बनवण्याचा प्रयत्न करू। काय अपडेट असले वेंडरबद्दल तर आता सध्या तर एक महत्वाची अपडेट आहे की काही दिवसानंतर 5 वेंडर या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत। अजून फिक्स आपल्याला कोणत्या कंपन्या होणार आहेत आपल्याला माहिती झालेली नाही, पण वेंडर लिस्टमध्ये शक्यतो जास्तीत जास्त चान्स आहेत की वेंडर जास्तीत जास्त ऍड होतील। 5 ते 6 वेंडर किंवा त्यापेक्षा जास्त वेंडर ऍड झाले तर खूपच चांगली गोष्ट राहील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी। पण काही येणाऱ्या काळामध्ये 15-20 दिवसाच्या अंतरात काही हे वेंडर ऍड होण्याची जास्तीत जास्त दाट शक्यता आहे। तर ज्यांनी कोणाचे वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन अवेलेबल झालेले किंवा वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेलं आहे त्यांनी लक्षात ठेवा, काही दिवसात तुम्हाला वेंडर त्या ठिकाणी दिसतील। तर वेंडरचा कोटा जर ठराविक असेल तर लवकरात लवकर वेंडर आपण सिलेक्ट करा। त्या ठिकाणी जेव्हा वेंडर ऍड होतील तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला त्या वेंडर बद्दल गायडन्स करण्याचा नक्की प्रयत्न करू की कोणती कंपनी तुम्ही वेंडर सिलेक्ट करू शकता। पण आता ही न्यूज आहे की काही दिवसात नक्कीच वेंडर ऍड होईल आणि तुम्हाला जे हे वेंडर हवे ते पण तुम्ही प्रत्यक्षात असाल तर तेही वेंडर कधी ऍड होणार ते पण आपण येणाऱ्या काळात तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करा। जर तुम्ही फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न आहे की सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला, पैसे कधी येणार? तर काही बिण्याचे कारण नाही। जर फॉर्म रिजेक्ट झाला तर 1 ते 1.5 महिन्याच्या तुमच्या अकाउंटवर तुमचे पैसा जमा होणार आहे। खूप जरा लोकांची आपल्याला कमेंट आली की सर फॉर्म रिजेक्ट झाला पण पैसे भेटलेले नाहीत। पैसे कुठेही जात नाही, तुम्ही जर तुमचं अकाउंट डिटेल व्यवस्थित दिले असतील तर पैसे तुमच्या अकाउंटवर 100% जमा होतील। आता राहिला विषय वेंडरचा, तर वेंडर तुमच्या काही 15 दिवसाच्या अंतराने ते तुमच्या वेंडर लिस्ट मध्ये तुम्हाला दिसून येतील। वेंडर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही नक्की जागरूक राहा, कारण की वेंडर किती वेळ राहतात हे सांगणं कुणालाही शक्य झालेलं नाही। या योजनेमध्ये जेव्हापासून ही योजना महावितरणकडे गेलेली आहे तोपासून वेंडरची हा कारभार असाच चालू, गलतान कारभार असाच चालू राहिलेला आहे। तर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे वेंडर ऍड होणार त्या कंपनीबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणारच आहे। त्याचप्रमाणे आता पुढचे व्हिडिओ या चॅनलवर आपल्या खूप दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड करत नाहीत, कारण की आपण कंपनीचे बरेच सारे डेटा एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता। बऱ्याचशा कंपनीचा डेटा आपल्याकडे आलेला आहे, त्यानुसार आपण वेगवेगळ्या कंपन्यांचं एकमेकाशी जे कंपनी चांगल्या आहेत त्या कंपनीचे डिटेल आपल्याला सांगणार आहे की टॉप मध्ये कोणत्या कंपनी येणार आहे। तर तुमच्या लिस्टमध्ये जर तुम्हाला ती कंपनी भेटली तर तुम्ही लवकरात लवकर ती कंपनी सिलेक्ट करू शकता। धन्यवाद।